म्हणून त्या खेळाडूला त्याने बक्षीस दिलं जात आहे. सोपं नसतं आपल्या यशाचा भागीदार दुसऱ्याला देणं सोपं नसतं काम. आणि समर्थन हे पहिल्यापासून करत आलं. मी बऱ्याच वेळा त्याला अनुभवलं आणि म्हणून अनेक खेळाडूंची मी नावं घेतली ज्यानं समर्थने त्यांना घडवलंय. हे म्हटलं का जातं कारण त्याने प्रत्येक वेळी नवोदित खेळाडूंना संधी दिली आणि त्या संधीचं सोनगत म्हणजे समर्थाची कारकीर्द बच्चूने यायचं लगेच. बच्चू या खेळाडूनं वेशवीचा बच्चू या खेळाडूने धावत यायचं आहे. कारण समर्थ कडू हे क्रिकेट कारकिर्दीमधील हे नाव आहे. तुमचं नाव तेव्हा संपतं जेव्हा तुम्ही फक्त स्वतःसाठी खेळता किंवा स्वतःपुरती तुमची कारकीर्द करता. परंतु तुम्ही जेव्हा ज्या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुमचे अनुयायी निर्माण करताना तेव्हा तुमचं नाव हे पुढे चालत राहील, एक पिढी दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवत असतं. बच्चू यानं हे बक्षीस घेण्यासाठी यायचं आहे. वेशवी संघाचा बच्चू यस विलासजी पाटील यांचा खऱ्या अर्थानं तो पुतण्या आहे बच्चू, ज्याला हे बक्षीस डेडिकेट केलं जाणार आहे. आणि आज समर्थ कडू या खेळाडूने त्याचे अनेक अनुयायी अनेक शिष्य निर्माण केलेत. त्यामुळे उद्या समर्थ कडू जरी मैदानाच्या बाहेरून मॅच पाहत असला ना तरी मैदानामध्ये समर्थ कडूची आठवण ही सातत्याने येत राहील कारण त्याने त्याचे अनुयायी निर्माण केलेत. चला बच्चू या खेळाडूने धावत यायचं आहे. विनीत पाटील एकीकडे आपण मॅच चालू करूया. विनीत पाटील चला धावत यायचं विनीत. या अगोदरची इनिंग जो खूप चांगला खेळला होता इनिंग त्यासाठी त्याला इथे मात्र उत्तेजनार्थ म्हणून समर्थच्या वतीनं ते बक्षीस त्याला दिलं जात आहे. विलास पाटील साहेबांना विनंती आहे आपण हे बक्षीस देण्यासाठी यायचं आहे. विनीत पाटील यस थँक्यू. खेळाडूंचे अभिनंदन व मान्यवरांचे आभार. जाऊया पण पुन्हा एकदा टॉस बॉक्स मधून पुढील सामन्याकडे. जसा सामना चालू आहे तसा आवाज ऐकूया संयमजी घरते यांचा. धन्यवाद. पहिला बॉल वैभव पाटीलला आपण पाहिला आणि पहिल्याच बॉल वरती त्यानं चौकाराने सुरुवात केली. हर्षल खरत गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. इथे देखील फुलटॉस होता. ड्राईव्ह केला ऑन साइडला. लॉंग ऑन मध्ये चाललाय बॉल. खेळाडू पोहोचलेत. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगला कॉल दिला प्रवीण वाघमारे या खेळाडू त्याच्या सोबतीला आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये चांगली स्टार्ट दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळाली. वैभव पाटीलचं कौतुक करूया आपण. पहिल्या मॅच मध्ये तो मॅन ऑफ द मॅच राहिला. बॅटिंग करत असताना 15 बॉल मध्ये तब्बल 40 धावा वैभव पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या होत्या. आणि या मॅच मध्ये देखील त्याच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत कंठवलीच्या समर्थकांना. एकीकडे भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी, स्वप्नील स्पोर्ट्स कंठवली ही दुसरी आज साखली लढत आपण पाहता. बॅटच्या रडार मध्ये जोरदार प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक धावत सुटलेत. कॅच साठी प्रयत्न परंतु बॉल चाललाय. अंपायर डिसिजन. इट्स अ 4 रन. 4 रन चौकार. जातोय आणि 3 षटकांच्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बिनबाद 9 धावा. प्रवीण वाघमारे या खेळाडून देखील चौकारानं अकाउंट ओपन केलं. 9 धावा धावफलकावरती. मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. बॉल बराच वेळ हवेमध्ये राहिला. स्वतः गोलंदाज अगदी 4 खेळाडू बॉल पर्यंत पोहोचले परंतु त्यांच्या मधोमध बॉल पडल्या. रन्स मिळतात 2 धावा. सुदैवानं प्रवीण बचावले तसे पण म्हणूया कारण तेवढं कनेक्शन चांगलं नव्हतं या बॉलवरती. प्रत्येक बॉलवरती चर्चा साधतायत. ठाऊक आहे वैभव पाटीलला देखील 4 षटकांची मॅच इथे संघर्ष करावा लागेल. घाम गाळावा लागेल या रात्रीमध्ये आणि एक सन्मानजनक स्कोर
4 षटकांमध्ये एक चांगला फायटिंग स्कोर उभा करायचा. प्रतिस्पर्धी टीम कडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप. मागील मॅच मध्ये आपण राकेश घरतला डोंगरी टीम कडून चांगली बॅटिंग करताना पाहिलं होतं. फुल टॉस टाकलाय आणि त्याच्यावरती स्वीप केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तडाखा. बॉल जाईल सीमा पार. मायटी यूज खणखणीत षटकार. पहिल्याच ओव्हर मध्ये दमदार बॅटिंग. कमालीचे फटके खेळतात प्रवीण आणि आक्रमण जारी केलंय गोलंदाज हर्षल घरत. ओव्हर विकेटचा पुढचा बॉल. आणखीन एक टप्पा टाकलाय आणि शॉर्ट पिच बॉल वरती प्रहार केलाय. बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे. इट्स अ बिग 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 हिट. थ्री रन्स तब्बल 23 धावा. 4 बॉल मध्ये 18 धावा काढल्यात मागील प्रवीण वाघमारे या खेळाडूंना आणि 2 बॉल मध्ये 5 धावा. या टीमचा महत्वाचा गोलंदाज हर्षल घरत त्यालाच अगदी धारेवरती धरले. हाय स्कोर आजच्या रात्रीमध्ये तुम्ही पाहता. गावदेवी पेठ आणि कंठवलीची जी मॅच झाली तिथे 78 धावा आज गावदेवी पेठच्या विरोधात कंठवली टीमने काढल्या आणि तो उच्चांक राहिला आजच्या रात्रीमध्ये. आज कंठवली टीमच्या फलंदाजांचं आपण कौतुक करूया. चांगली बॅटिंग करतायत. बॅटिंग लाईनअप देखील आज मजबूत पाहायला मिळते. नवीन गोलंदाज येत आहेत राकेश घरत. विकेटची गरज आहे कारण ज्या पद्धतीनं बॅटिंग चालले 23 धावा पहिल्या ओव्हर मध्ये बनल्यात आणि जर विकेट्स मिळाले नाही तर अडचणी वाढतील. स्वप्नील स्पोर्ट्स कंठवलीचे 2 धुव्वाधार फलंदाज. सलामीचे फलंदाज तुम्ही पाहताय वैभव पाटील. प्रवीण वाघमारे खेळाडू तब्बल 23 ठोकल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. षटक क्रमांक 2 घेऊन राकेश घरत राईट आर्म ओव्हर द विकेट्स न कॉम बॉक्सच्या एंड कडून बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. हे दुसरं षटक आणि इथे कितपत संघर्ष राहील. विकेट्स येतील का. दुसरीकडे ज्या पद्धतीनं प्लॅटफॉर्म पकडल्या सातत्य तुम्हाला टिकवून ठेवायचंय कंठवली टीम. चांगली बॅटिंग. कौतुक करूया वैभव पाटीलचं. खेळाडू दूर आहे त्याने ओळखले आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. चांगलं तालमेळ पण तो डायरेक्ट हिट झालं असतं ते काम कदाचित कठीण झालं असतं. इथे बॅट्समन साठी रन्स मिळतात 2 धावा आणि या 2 धावेनं संघ पोहोचला 25 या धावसंख्येवर. वैभव पाटील हेच सांगतात की आम्हाला फास्ट बॅटिंग देखील करता येते. चांगल्या बॉलला सन्मान देखील देता येतो आणि हीच तर डेफिनेशन राहिली होती. सचिन रमेश तेंडुलकर यांची चांगल्या बॉलला सन्मान देणं, खराब बॉलवरती आक्रमण करणं आणि त्याच बुद्धिमत्तेनं आता बॅटिंग करतायत वैभव देखील. 25 धावा. कुठली विकेट्स नाही. अवघ्या 7 बॉल मध्ये 25 काढल्यात. राकेश घरत ओव्हर द विकेट्स पुढचा बॉल. पुन्हा एकदा हलक्या त्याने ड्राईव्ह केल्या बॉलला. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पोहोचलाय. आता एकच मिळेल. सरळ हातामध्ये बॉल गेल्या. रन्स मिळते 1 सिंगल. प्रेक्षकांचं विशेष कौतुक करूया आपण. पहिली रात्री आणि चांगला प्रतिसाद हा प्रेक्षकांचा राहिला. या विभागामधील बहुचर्चित असणारी स्पर्धा सातत्याने 2 महिन्या अगोदरच या स्पर्धेचा बोलबाला राहिला आणि आज ती प्रत्येक घराघरामध्ये स्पर्धा आज पोहोचली आहे. त्याचं नाव आहे निशान चषक 2025. भव्य डे नाईट स्पर्धा. दिवसा आणि रात्री मध्ये खेळली जाणारी स्पर्धा. प्रवीणसाठी टप्पा बॉल होता. हाफ ट्रॅकर बॉल डिपेंड विकेटला टोलवायचा होता परंतु ते शक्य झालं नाही. विकेट क्रमांक 1 स्वप्नील स्पोर्ट्सला लागलाय. पहिला धक्का. फलंदाज प्रवीण बाद. पहिला खेळाडू बाद झालाय प्रवीण वाघमारे. 26 या धावसंख्येवरती पहिली सफलता प्राप्त केली. राकेश घेरत या गोलंदाजानं तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय वेशवी 11 वेशवी टीम आणि या मॅच मध्ये जिंकणारा संघ त्यांच्या विरोधात आजच्या रात्रीतील शेवटची मॅच पुढे खेळताना पाहायला मिळेल. कुठला संघ जिंकेल आणि कुठला संघ वेशवीच्या विरोधात पुढची मॅच खेळण्यासाठी आपलं अस्तित्व टिकवून राहील. आणि जो तुम्ही फ्रीज पाहताय प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी त्याचे गुण आहेत ते अगदी एका रात्रीच्या क्रिकेट मॅच मधलेच तुमच्या धावा ग्राह्य दिल्या जातील.
सेमीफायनल फायनलचे रन्स पकडल्या जाणार नाही त्या गोष्टीकडे देखील खेळाडू लक्ष ठेवा. बेस्ट बॅट्समन बॉलर फिल्डरसाठी सायकल आहेत आणि आईबा कॅच पकडणाऱ्या एका भाग्यवान विजेत्याला प्रेक्षकांना देखील एक सायकल मिळेल. त्यामुळे जर आपण बाउंड्रीच्या बाहेर मॅच पाहताय तर फक्त मॅचच पाहू नका, जसा बॉल तुमच्याकडे येईल कॅच देखील पकडा. गोलंदाज सज्ज होतात राकेश घरत. आणखीन एक विकेटची संधी आहे. विकेट किपर धावत सुटले परंतु पोहोचले नाहीयेत बॉल पर्यंत. थोडस पुढे पडलाय बॉल आणि रन्स मिळते एक धाव. फलंदाज का घाई करतात हा देखील प्रश्न पडला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 23 आल्यात आणि जी सुरुवात पकडले स्वप्नील स्पोर्ट्स कणकवली टीमनं, जर या ओव्हरमध्ये जरी 12-13 आल्या तरी देखील एक चांगला स्कोर बनू शकतो 2 ओव्हरमध्ये, परंतु विकेट्स देखील ठेवाव्या लागतील. राकेश गरजचं कौतुक करूया. 4 बॉलमध्ये फक्त 4च काढू दिल्यात आणि त्यामध्ये एक खेळाडू देखील राकेशनं बाद केलाय. संघाची टोटल तुम्ही पाहताय 27, 27 धावा. 1.4 बॉलचा खेळ झालाय. अद्याप या ओव्हरमध्ये शेवटचे 2 बॉल. वैभव पाटील तयार. चांगला ड्राईव्ह केला बॉलला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील निघालेत. ओ क्या बात आहे. दर्जेदार धाव 2 पूर्ण करण्यामध्ये यशस्वी राहिलेत खेळाडू. पहिली धाव वेगाने काढली त्यामुळे दुसरी धाव घेणं सोपं बनलं आणि जेव्हा तुम्ही दोन धावेचा प्रयत्न करताना तेव्हा पहिली धाव तुम्हाला तेवढ्याच वेगाने पूर्ण करावी लागते आणि तेच घडले मैदानाच्या आतमध्ये. वैभव पाटील 2 मॅच मध्ये 50 धावा या वैभव पाटीलच्या कंप्लीट झाल्यात. अवघे 20 बॉल तो या प्रतियोगितेमध्ये खेळल्या आणि त्याच्या बॅटमधून 50 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या मॅच मध्ये 40 धावा अवघ्या 15 बॉल मध्ये 40 काढले होते आणि ते 5 बॉल मध्ये 10 काढलेत. या टीमचा ट्रम्प कार्ड, या टीमची ओळख वैभव पाटील आणि तो मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला धावा जमा करतोय. नवीन खेळाडू आले त्याच्या सोबतीला साहिल पाटील. 1 बाद 29 धावा. शेवटचा बॉल कमी गतीने टाकल्या. तेवढ्याच कमी गतीने हा फटका देखील खेळला. क्षेत्ररक्षक दूर आहेत, कदाचित 2 देखील सहज मिळतील आणि पुन्हा एकदा 2 धावा काढण्यामध्ये यशस्वी झालेत खेळाडू. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्वप्नील स्पोर्ट्स कणकवलीची धाव संख्या 12 बॉलच्या समाप्तीनंतर 1 खेळाडू बाद 31 धावा. धन्यवाद. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग तुम्ही ऐकलं. सतीश केणी पुरस्कृत निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित निशांत चषक 2025 भव्य दिव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा. आणि पहा उद्या मात्र स्पर्धा ठीक वेळेवरती सुरू केली जाईल. ठीक 4 वाजता स्पर्धा स्टार्ट करायची आयोजकांना. वेळेवरती आपण रिपोर्टिंग करा जेणेकरून स्पर्धा लवकरात लवकर पूर्ण होईल. डे नाईट फॉर्मॅट म्हटलं की 4-4:30 ला बॉल पडायला हवा आणि ठीक 11:30-12 पर्यंत मॅच संपायला हवी आणि त्यामुळे ही सूचना आम्ही खेळाडूंना देतो. इथे आणखीन एक शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल होता. षटक क्रमांक 3 कुंदन घरत हा खेळाडू आला. तिसरं षटक हाताळण्यासाठी कुंदनला आपण पाहू शकता. चांगली गोलंदाजी. मागील मॅच मध्ये चित्तथरारक सामना जिंकला होता डोंगरी टीमनं. गावदेवी गावठाण संघाला पराभूत केलं. एका बॉल मध्ये 2ची आवश्यकता असताना तो सामना जिंकला. आणखीन एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. हे घातक राहू शकतं स्वप्नील स्पोर्ट्स कणकवली टीमला. जर तुमच्या टीमकडे चांगली बॅटिंग करतात वैभव पाटील नॉन स्ट्राईक एंडवरती, जास्त वेळ तुम्ही वैभवला नॉन स्ट्राईक एंडवरती ठेवू शकत नाही. साहिल पाटील 3 बॉल खेळलाय फक्त 1 धाव आणि वैभव पाटील 6 बॉल मध्ये 12 धावा. 200चा स्ट्राईक रेट आहे. त्यामुळे वैभव पाटील कधी स्ट्राईक वरती येईल ही चर्चेचा भाग बनला. कणकवलीच्या समर्थकांसाठी देखील 2 बॉल डॉट आलेत. लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला डिपेंड विकेटला. चला आता सिंगल चान्स आहे दुसरा धाव घेण्याचा आणि पाहता पाहता 2 धावा देखील तेवढ्या जलद गतीने पूर्ण केल्यात का तिसऱ्यासाठी जातील का. रन्स मिळतात 2 धावा. 2 धावेने संघाची धावसंख्या 33 धावा धाव फलकावरती. 5 रात्रीमध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तब्बल 5 रात्रीचं आयोजन
आणि प्रथमच दादरपाडा टेनिस क्रिकेटमध्ये डे नाईट फॉर्मॅट आम्ही नेहमीच डेच्या स्पर्धा दादरपाडा टेनिस क्रिकेटमध्ये कव्हर केल्या, परंतु आज डे नाईट जे स्वप्न आयोजकांनी पाहिलं ते पूर्णत्वास नेत असताना प्रचंड मेहनत असते आणि प्रत्येक आयोजकाचं आपण कौतुक करूया. प्रत्येकानं घाम गाळल्या ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आणि 5 रात्रीमध्ये आपल्याला अशीच मेहनत करायची आहे. डंका वाजवणारी स्पर्धा. कोला टकला बॉल टिप कव्हरला ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षक तैनात आहे. 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा दिल्यात. कुंदणघरचे षटक फार महत्वाचं राहू शकतं, कारण ज्या पद्धतीनं धावा त्यांना थांबवून ठेवल्यात. वैभव पाटील स्ट्राईक वरती आल्या. 6 बॉलमध्ये 12 धावा. वैभव पाटील देखील शांत पाहायला मिळाला आतापर्यंत या मॅच मध्ये. हवा तितका परफॉर्मन्स, मोठे फटक्यांसाठी तो गेला नाहीये. सिंगल डबल या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाला. त्याच्या अगोदर प्रवीण वाघमारे या खेळाडूने विस्फोटक अंदाज दाखवला. प्रवीणनं काढलं 23 धावा. 18 धावा काढल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. 23 रन्स होत्या. शॉर्ट पिच बॉल फुल करण्याचा प्रयत्न, इथे ते जमलं नाही. आणखीन एक डॉट बॉल. 5 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा. अशीच काही मॅच मागील देखील आपण पाहिली भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी टीमची, जिथे 9 बॉलमध्ये 7 धावा काढू दिल्या नव्हत्या. आणि तशाच पद्धतीची गोलंदाजी सध्याच्या घडीला कुंदण करतायत. चांगला टप्पा पकडलाय. लाईन लेंथ किती चांगली आहे. लिकट करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला वळवलाय बॉलला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं जज केलं खेळाडूने तिथे आणि रन्स मिळतात. फक्त 1 धाव हे षटक राहिले. कुंदनसाठी एकदा टाळ्या होत्या. अवघ्या 4 धावा, कारण 2 ओव्हरमध्ये पाहायला गेला तर 31 धावा होत्या आणि या ओव्हरमध्ये आल्या 4 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि स्वप्नील स्पोर्ट्स कणकवलीची धाव संख्या आहे 1 खेळाडू बाद 35 रन्स. थँक्यू डीजे. A1 क्वालिटीचं आयोजन, A1 दर्जाचं नियोजन तुम्ही पाहता. काय दर्जेदार 16 रंगलाय. तब्बल 4 सायकल आणि ज्यामध्ये आपल्याला 2 सायकल दिल्यात आमचे A1 जोडी सुमित शेठ पाटील आणि संदीप शेठ पाटील विंदणे, ज्यांची आम्ही A1 जोडीची स्पर्धा पाहिली धाकटीजोई नगरीमध्ये. आणि A1 जोडी सुमित शेठ पाटील संदीप शेठ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2 सायकल त्यांचं देखील विशेष कौतुक करू आम्ही. टोटल 4 सायकल आहेत प्रतियोगितेमध्ये आणि 5 पारितोषिक, 5 चमचमणाऱ्या भव्य दिव्य ट्रॉफ्या. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी सर्वाधिक मोठं पारितोषिक जो तुम्ही फ्रीज पाहता आमच्या कॉम बॉक्स अगदी उजव्या साईडला. याच दरम्यान या स्पर्धेसाठी प्रल्हादजी कासूकर सर यांच्याकडून रोख रक्कम या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक योगदान आलं. त्यांचं मनापासून आभार. स्टुडंट समालोचक असोसिएशनचे खजिनदार प्रल्हादजी कासूकर सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. अनेक वर्ष जो आवाज बरेचसे समालोचक सातत्यानं ज्यांनी घडवले आणि अनेक वर्ष जो आवाज प्रेक्षकांनी ऐकलाय आणि याच गावचे सुपुत्र प्रल्हादजी कासूकर सर यांचा आम्ही विशेष कौतुक करतोय. आपण मंचावरती या. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. व्हाईट बॉलचा इशारा केला अंपायर्सनं. रन्स मिळालेले एक एक्स्ट्राच्या स्वरूपात. मागील 2 व्हाईट बॉल आलेत बॅक टू बॅक. चंदन घरत हा खेळाडू मागील मॅच मध्ये चंदनाचा सुगंध जसा दरवळावा तशाच पद्धतीची कामगिरी केली आणि तिथून सामना हिसकावून काढला अगदी सतीश स्मृती गावदेवी गावठाण पासून आणि इथपर्यंतचा संघर्ष राहिला. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय. आणखीन एक व्हाईट बॉल. संलग्न 3 चेंडू एक्स्ट्रा. 3 व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 38 धावा. पहिल्या ओव्हर मागील ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त आपण 4 धावा येताना पाहिल्यात, परंतु 4 धावा आल्यानंतर या ओव्हर मध्ये 3 व्हाईट बॉलनं सुरुवात केली. त्यामुळे हे षटक थोडंसं आता कदाचित मागणं राहू शकतं. 38 धावा धावफलकावरती. वैभव पाटील जो सलामीला आलाय तो अद्याप पाय रोवून खेळपट्टीवरती उभा आहे आणि वैभव राहिला तर रन्स बनू शकतात शेवटच्या ओव्हर मध्ये देखील. स्लॉट मध्ये बॉल. ओरपीच पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. बॉल चाललाय सीमा पार. खणखणीत षटकार.
चंदन गरज कॅच पकडलाय तिथे. तुषार मोहिते त्यांनी कॅच पकडलाय तिथे. 6वा कॅच पकडणाऱ्या प्रेक्षकांना सायकल आहे. सतीश केणी यांच्याकडून पारितोषिक आले तुषार मोहितेसाठी. ज्यानं जो कॅच पकडलाय त्याच्यासाठी 500 रुपये कॅश प्राइज. अभिनंदन तुषार, चांगला कॅच पकडला. अगदी मंचावरून तो मॅचला एन्जॉय करत होता. धाव फलकावरती धावा लागले गेल्या 46 धावा. एक चांगला स्कोर मी तर म्हणेल, कारण ज्या पद्धतीची आज कणठवलीची गोलंदाजी आहे, वैभव पाटीलचं षटक नेहमीच महत्वाचं राहतं या टीमसाठी. आणि एक चांगला स्कोर 46 बनल्यात. अद्याप 4 बॉल. चला चंदन वापसी व्हायला हवी. कमबॅक करतील का? परंतु ते शक्य नाहीये. इलेव्हेशन पडले इथे लांब लचक ऑन साइडला फिल्डरला बीट करून त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन सीमा पार षटकार. लागले स्वागत करायला प्रेक्षकांची आज झाली गर्दी. धन्यवाद, थँक्यू टीचर. जेव्हा आम्ही या स्पर्धेमध्ये आलो तेव्हा पाहुण्यांची गर्दी पाहून अगदी मन भारावून गेलं. एवढ्या मोठ्या संख्येने मान्यवरांची गर्दी. ही ओळख आहे आमच्या सतीश दादांची आणि ही ओळख आहे संपूर्ण निशांत 11 क्रिकेट क्लबची. इथे खेळाडू दुसरी धाव घेत असताना धाव बाद होतील. आणखीन एक झटका लागलाय. दुसरा खेळाडू बाद. बॅट्समन साहिल पाटील रनआउटच्या स्वरूपात बॅक टू पॅव्हेलियन. खेळाडू आहेत संदेश पाटील. आणखीन एक हाफ ट्रॅकर बॉल अगदी फिरून केलाय. नेट्रा स्टाईल डिप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे वैभव पाटीलची दादागिरी मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक उत्तुंग असा षटकार. वैयक्तिक 13 बॉल 34. एकदा टाळ्या उद्या वैभव पाटील साठी. व्हेरी गुड बॅटिंग. पहिल्या मॅच मध्ये 15 बॉल 40. इथे 34 धाव संख्या. बारी बारी सबकी बारी. कभी तुम्हारी तो कभी हमारी. आज चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळालं वैभव पाटील. आणि हीच तर ओळख आहे. अगदी कणठवली गावाचा विस्तार जर तुम्ही पाहिला तर लोकसंख्येने फार छोट्या, पण तो आज टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्या खेळाडून कणठवली गावाचं नाव अगदी नकाशावरती उमटवास भाग पाडले ते नाव आहे वैभव पाटील. हिंदू हृदय सम्राट. अगदी नवी मुंबईची स्पर्धा आजही आम्हाला आठवते, जिथे वैभवचा तडाखा काय बॅटिंग केली होती या खेळाडूंना. तेवढीच दमदार कामगिरी आणि चांगल्या शैलीनं आज देखील उतरल्या. आज ग्रामीण क्रिकेट आज गावासाठी खेळतोय आणि आज काय फाईट केले वैभवनं. चला आणखीन एक उडवलाय बॉल. तू इलेव्हेशन या बॉल वरती राहिले कमी. बाला पोहोचलाय बॉल खाली आणि पकडला जाईल कॅच. शेवटच्या बॉल वरती वैभव पाटील होईल झेलबाद आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. स्वप्नील स्पोर्ट्स कणठवलीनं धावा काढल्यात 59 धावा आणि ह्या सामना जिंकण्यासाठी भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरीला काढावे लागतील 24 बॉल 60 धावेची आवश्यकता.
ते आयोजकाच्या भूमिकेत देखील आहेत, परंतु काही कारणास्तव कामानिमित्त त्यांना तेवढा टाइम मिळत नसतो, परंतु आज ते उपस्थित झाले. त्यांना मी विनंती करतो आपण मंचावरती या आणि पहा उद्या जे संघ खेळणार आहेत प्रतियोगितेमध्ये. उद्याचा लॉट्स तुम्ही पाहू शका स्क्रीनवरती. भूमिका स्पोर्ट शिर्ले जय माता दी दिगोडे बी ही ठीक 4 वाजता पहिली मॅच होणार आहे. जो टाइम दिलाय तुम्हाला. गावदेवी बिंदणे बाबू आणि दिवाले बी ही दुसरी मॅच असेल. MMV धाकटी जुई आणि अक्कादेवी मोठी जुई ही तिसरी मॅच. आयशा स्पोर्ट्स वहाल आणि ओवले सूरज ही चौथी मॅच. उद्याचा तुम्ही सी लॉट पाळणार आहात आणि ठीक 4 ते 4:30 पर्यंत स्पर्धा उद्या सुरू व्हायलाच हवी, जेणेकरून वेळेवरती स्पर्धा कंप्लीट होईल. आणि पहा उद्या जी पहिली मॅच आहे भूमिका स्पोर्ट शिर्ले जय माता दी दिगोडे बी ठीक 4 वाजता जर खेळाडूंनी रिपोर्टिंग केली नाहीये तर जे आपण 5 षटकांच्या सुरुवातीचे सामने खेळले होते ती पहिली मॅच मग 4 षटकांची असेल. जर खेळाडू 4 वाजता आले नाहीत ठीक 4:30 पर्यंत बॉल पडला नाही तर 4-7 ओव्हरची मॅच ही तुम्हाला उद्या पहिली पाहायला मिळेल. त्यामुळे वेळेवरती या खेळाडूंना विनंती असेल. दोन्ही संघ जवळचे आहेत शिर्ले आणि दिगोडे. ठीक 4:30 ला पहिला बॉल पडेलच ही आम्ही तुम्हाला ग्राही देतो इथून. आणि उद्या वेळेवरती स्पर्धा स्टार्ट होईल, वेळेवरती कंप्लीट होईल. उद्या प्रेक्षकांची देखील मोठ्या संख्येने गर्दी ही पाहायला मिळेल, कारण याच विभागामधील बरेचसे संघ उद्या खेळतात. आणि पहा प्रत्येक खेळाडू ही देखील सूचना लक्षात असू द्या. ट्रॅक टी शर्ट शूज कंपल्सरी आहे. 12वा खेळाडू कंपल्सरी असायला हवा. स्पर्धेमध्ये फार स्ट्रिक्टली नियम आहे ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत, ही सूचना लक्षात ठेवा आपण. मॅच कडे आपण जाऊया पुन्हा एकदा. वैभव पाटीलचा संघ आहे बॉलिंग ट्रॅक वरती. स्वतः वैभव पाटील आय थिंक पहिले षटक हाताळण्यासाठी वैभव पाटील त्यांना पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती वैभवला पाहताय तर बॅट्समन आलेत राकेश घरत, ज्या खेळाडूंना मागील मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली, आणि त्याच्या सोबतील हर्षल घरत आहे. या दोन खेळाडूंवरती आता फार मोठी जिम्मेदारी. तब्बल 60 काढायचे आहेत. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर प्रति ओव्हर 15 धावा आणि 15च्या सरासरीनं चालायचं आता पुढे हा सामना जिंकण्यासाठी. स्वप्नील स्पोर्ट्स कंठवलीच्या विरोधात भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी. चला टाइम जास्त घेऊ नका, आयोजकांकडून पुन्हा एकदा सूचना येते, कारण रात्रीचे ठीक आता 1:13 होत आहेत. एवढ्याला स्पर्धा पूर्ण व्हायला हवी होती, परंतु काही संघ उशिराने पोहोचले. त्यामुळे आम्ही प्रेक्षकांची थोडीशी दिलगिरी व्यक्त करू, कारण जे प्रेक्षक मॅच पाहतायत त्यांची देखील हीच अपेक्षा असते की वेळेवरती स्पर्धा पूर्ण व्हायला हवी, वेळेमध्ये चांगला परफॉर्मन्स चांगला खेळ प्रेक्षकांना पाहता यावा, हीच विनंती आहे दोन्ही टीम्स. पुढची मॅच असणार आहे वेशवी संगम, जो संघ अगदी 2 सामने जिंकत थेट 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. मागील मॅच फार लवकरात लवकर समर्थकडून फिनिश केली. काय चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाला समर्थकडू देखील. पण तो विशेष कौतुक करूया आपण आजच्या रात्रीमध्ये वैभव पाटील या खेळाडूचं. या मॅच मध्ये देखील वैभव पाटीलचा तडाखा राहिला, चांगले फटके तो खेळताना पाहायला मिळाले आणि 60 धाव संख्येचं आव्हान आता या मॅच साठी उभं केलं. 60 धाव संख्येचा पाठलाग करायचा. चला मॅचला सुरुवात करण्या अगोदर एक पॉझिटिव्ह थ्रॉगनं आपण खेळाडूंचं मनोबल वाढवूया. असं म्हणतात की आयुष्यात जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तुम्ही पाहू नका, येईल तारावया कोणी वाट कुणाची पाहू नका, हे सारं जग जिंकायचंय हार कधी मानू नका, यश तुमच्या जवळच असतं जिंकल्याशिवाय थांबू नका. शूट द गुड गेम, शूट द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघ आपापल्यातली क्वालिटी टॅलेंट दाखवण्यासाठी समोर ठाकलेत आणि 60 धाव संख्या या भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरीला पूर्ण करायचे आहेत अवघ्या 24 बॉल मध्ये. पहिलं षटक वैभव पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट्स न हायस्कूल एंड कडून बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज झालाय. पहिला बॉल फिंगर रोल करत असताना अगदी गतीचा वापर केला, चांगल्या शैलीची गोलंदाजी. मॅग्निफिसेंट आय थिंक नवी मुंबई या संघामध्ये देखील वैभव खेळला. बऱ्याचशा व्यावसायिक स्पर्धा तो खेळताना आपण पाहतोय. पावसाळी रब्बर बॉल मध्ये तर या खेळाडूची एक वेगळीच चर्चा राहते आणि आज ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील गावच्या टीम साठी चांगली गोलंदाजी. पण इथे उडवलं ऑन साइडला. राकेश गरत देखील त्याच ताकदीचा खेळाडू आहे आणि त्यानं पहिला बॉल डॉट आल्यानंतर दुसऱ्या बॉल वरती केले आक्रमण. बॉल चालला मिड ऑनच्या वरून लॉंग ऑन सीमा पार 4 रन.
धन्यवाद. 2 बॉलचा खेळ संपला आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या. बिनबाद 4 धावा. मिडॉनचा खेळाडू होता, मिड ऑफला आलाय अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, आणि जो लॉंग ऑफला होता तो आता लॉंग ऑनला धाडल्या. फिल्डिंग मध्ये हलकासा बदल करत असताना वैभव पाटील 60 वाचवायचे आहेत. प्रत्येक ओव्हर मध्ये 15 काढायचे आहेत भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी टीमला, आणि या क्रीडांगणामध्ये धावा बनताना आम्ही पाहिल्यात, त्यामुळे संघर्ष करावा लागेल. चांगला बॉल आहे, अगोदर शफल झाले बॅट्समन, ऑफस्टम्पच्या बाहेर निघाले, त्यामुळे सुदैवानं ऑफस्टम्पला मिस केलं. पंचांचा इशारा लेग बायचा एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या झाली बिनबाद 5 धावा. प्रथम स्ट्राईक वरती येतात हर्षल घरत, ज्या खेळाडूबद्दल मागील मॅच मध्ये आपण चर्चा केली. बरेचसे खेळाडू आहेत ओमकार जे बालाच्या बॅटने खेळताना आपण पाहतोय. आताच्या घडीला बाला या बॅटचं ब्रँड बनलंय, आणि अर्थातच उर्फ बाला या नावाने ओळखला जाणारा हा हर्षल स्ट्राईक वरती आलाय. वैभव पाटीलचा पुढचा बॉल बॅटच्या रडार मध्ये परफेक्ट कनेक्शन साधलंय. बॉल चाललाय डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे. स्वीट वॉइस ऑफ द बॅट, इट्स अ मॅक्सिमम षटकार. स्पोर्ट्स डोंगरी, माना की मंजिल दूर है मगर जाना जरूर है. हे ठणकावून सांगण्याची भाषा आता बोलू लागलेत बॅट्समन. एकीकडे हर्षल आहे आणि त्याच्या सोबतीला राकेश गरत. एक चौकार एक षटकार या इनिंग मध्ये आतापर्यंत पाहायला मिळाल्या. चांगली पार्टनरशिप बनताना आपण पाहू शकाल. राऊंड द विकेट्स आलाय वैभव, मग ओव्हर द विकेट्स बॉलिंग करत होता, तिथे आक्रमण केलं त्याच्यावरती. बॉल चांगला, बॉल चांगला, लाईन चांगली, पुढे सोडल्या तेवढाच प्रचंड वेग, भन्नाट वेग. कमबॅक करत असताना डॉट बॉल, चांगली शैलीची गोलंदाजी, आणि ज्याबद्दल आपण चर्चा करतो प्रत्येक ओव्हर मध्ये 15, इथे 11 काढलेत 5 बॉल मध्ये. स्पर्धेमध्ये 29 षटकार 33 चौकार लागलेत. षटकार देखील चांगल्या संख्येने पाहायला मिळतात. 29 षटकार. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. वैभव पाटील बॅकफूट वरती जाऊन स्क्वेअर कट केलाय. दिमागदार फटका, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे याचं उत्तम उदाहरण. बॉल चाललाय, स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप, 2 खेळाडूंना भेदून सीमा पार 4 रन. पहिल्या षटकामध्ये 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. रिक्वायर्ड रन रेट नुसार 15 ची सरासरी ती पकडले भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी टीमनं. 15 धावा धाव फलकावरती. चांगली फाईट करतायत दोन्ही फलंदाजांचं आपण कौतुक करूया. चांगले फटके पाहायला मिळाले. राकेश गरत आणि हर्षल गरत या खेळाडूच्या माध्यमातून समीकरण राहिले. आता येणारे 18 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 45 धावेची आवश्यकता. मुश्किलों से भाग जाना आसान हो जाता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता है जिंदगी में, लढने वालों के कदमों में जहान होता है. लढायचे आणि संघर्ष करत पुढे जायचं हे सांगणारी फटकेबाजी. हार मानणारा संघ नाहीये भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी. म्हणूनच की काय मागच्या मॅच मध्ये 1 बॉल मध्ये 2 धावा डिफेंड करत, 9 बॉल मध्ये 7 धावा डिफेंड करत तो सामना जिंकून दाखवलाय. त्यामुळे संघर्ष इथे देखील करताना तुम्ही पाहू शकाल. ते म्हणजे भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी टीमला 18 बॉल 45 धावेची आवश्यकता. वैभव पाटीलचं षटक मी तर म्हणेल महागडे ठरल्या, आणि या अपेक्षा नसतात वैभव पाटीलच्या ओव्हर मध्ये, परंतु इथे ते घडताना पाहायला मिळालं. तब्बल 15 धावा, 18 बॉल 45 ची मॅच. षटक क्रमांक 2 प्रवीण वाघमारे हा खेळाडू मैदानामध्ये आला. बॅटिंग करत असताना प्रवीणनं 18 धावा वेगाने काढल्या. आता त्याला धावा वाचवायच्या आहेत. तो बॅटिंग करत असताना तुम्ही राकेश गरजला पाहताय. राकेश गरजचा चांगला फॉर्म संघासाठी तेवढाच गरजेचं होतं, आणि आज त्यानं तो फॉर्म दाखवलाय. असं म्हणूया की राकेश गरज रंगात आलाय परत, आणि तो चांगली बॅटिंग करतोय आजच्या रात्रीमध्ये. धाव फलकावरती 15 धावा. चला घाई करा, खेळाडूंना विनंती आहे, फार वेळ आपण खर्च करताय. डे नाईट फॉर्मॅट आहे, यासाठी आम्ही तुम्हाला सूचना देतोय वारंवार. वेळेवरती स्पर्धा पूर्ण व्हायला हवी. पहिला बॉल फार दूर टाकलाय बॉल, आणि एक्स्ट्रा रन. व्हाईट बॉलचा इशारा. ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू 1 धावेनं भर पडेल. धाव फलकावरती 16 धावा. समीकरण 18 बॉल आणि 44 धाव संख्येची आवश्यकता. आमच्या समेत स्कोरिंग करतायत उमेशजी भोईर सर, त्याचा आम्ही विशेष कौतुक करू.
मागे पाठवलाय, हाफ ट्रॅकर बॉल होता, फाईन लेग मध्ये टोलावलाय क्षेत्ररक्षकाला डिप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून फाईन लेग पर्यंत संघर्ष धावत सुटले आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. उमेशजी भोईर सरांचं आपण यासाठी कौतुक करतोय की अगदी जेव्हापासून ते आलेत तेव्हापासून अगदी स्कोरिंग वरती त्यांचं चांगलं कॉन्सन्ट्रेशन, चांगलं लक्ष आणि फार कमी असे स्कोरर आम्ही पाहिलेत जे अगदी मॅच मध्ये कंटिन्यू बसून राहत असतात. लंच साठी देखील ते गेले नाहीत. एवढं त्यांचं आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये कार्य पाहतो. जी स्पर्धा आपण कव्हर करतो त्या स्पर्धेमध्ये आपलं योगदान हे ते प्रचंड देत असतात आणि आज उमेशजी भोईर सर यांचा मी विशेष कौतुक करू. आई एकविरा इव्हेंट्स संदेशजी शेळके हे देखील आपली जागा अगदी फिट करून बसलेत. संध्याकाळपासून चांगलं कार्य त्यांचं आम्ही पाहिलं आणि नामांकित चॅनल आहे. जर तुम्ही नवीन असाल, बरेचसे सबस्क्राईब वाढत चाललेत. या वर्षीचा हंगाम तर आई एकविरा इव्हेंटनं गाजवलं मी तर म्हणेन. आणि जर कोणी नवीन असतील तर यूट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही आई एकविरा इव्हेंट्स या चॅनलला सर्च करा आणि जरूर लाईक शेअर करा आणि या स्पर्धेची तुम्हाला संपूर्ण क्वालिटी आणि क्लॅरिटी ही पाहायला मिळेल. बॅटची एज, विकेटची संधी, बॉल पुढे पडलाय. फार महत्वाचा चान्स. क्षेत्ररक्षक थांबले होते जागेवरती, कॅच साठी पोहोचले नाहीयेत. रन्स मिळेल एक सिंगल ना तेवढा फरक पडणार नाही स्वप्नील स्पोर्ट्स कणकवली टीमला. त्यांना ठाऊक आहे ते मोठे फटके द्यायचे नाहीत, थांबवायचे फलंदाजांना आणि तोच प्रयत्न करत असताना प्रवीण 2 बॉलमध्ये 4 दिल्यात. वैभवच्या ओव्हरमध्ये 15 होत्या, 19 धावा. परंतु विकेटचं खातं 0 आहे म्हणजे अद्याप टेन्शन संपलं नाहीये कणकवली टीम. जर विकेट्स आले नाही तर हा सामना पुन्हा एकदा कठीण बनू शकतो. आणि जर या खेळपट्टीवरती पार्टनरशिप चांगली बनली ना तर धाबा बनताना आम्ही पाहिल्यात. म्हणजे एकाच खेळाडूला शेवटपर्यंत थांबून बॅटिंग करावी लागेल आणि तोच प्रयत्न सध्याच्या घडीला 2 खेळाडू करताना पाहायला मिळत आहेत. 16 बॉल 41 धावा. बॉल चांगला आणि इथून पंचांचा डॉट बॉलचा इशारा आला. नॉन स्ट्राईकचे बॅट्समन विचारतायत रिव्ह्यू घ्यायचा की नाहीये. तुम्हाला एक रिव्ह्यू आहे, कदाचित रिव्ह्यू नाहीये, अंपायरसाठी रिव्ह्यू आहेत, पंचांसाठी रिव्ह्यू असेल. आणि इथून आणखीन एक डॉट बॉल बॅकफूटला गेले आणि तदनंतर स्क्वेअर कट करत असताना बॉलला दडले सीमा रेषा पार. आणखीन एक चौकार. येणारे 14 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 37 धावेची आवश्यकता. 14 बॉल 37 धावा. जिंदगी है साहब, या उलझोगे नहीं तो सुलझोगे कैसे, बिखरोगे नहीं तो निखरोगे कैसे. मॅच मध्ये रोमांचकता वाढवणारा हा सामना. बॅटची इनर एज, बॉल चालला 2 खेळाडूंच्या मधोमध, बाउंड्री लाईनच्या दिशेने आउटपुट फास्ट आहे आणि रोखणं बनले चॅलेंज. संलग्न बॅक टू बॅक दुसरा चौकार. आता नवी संजीवनी खेळाडू कक्षामध्ये टाळ्यांचा गजर. बॉल चाललाय 4 रनसाठी चौकार. अहवाल तुम्ही पाहू शकाल. 15 बॉल मध्ये 41 धावा होत्या, 14 बॉल मध्ये 37 राहिले आणि आता 13 बॉल 33 धावेची आवश्यकता. क्षणाक्षणाला वेगवेगळे दृश्य तुम्ही टेनिस क्रिकेट मध्ये पाहता आणि सध्याच्या घडीला चांगला प्लॅटफॉर्म पकडला. 27 धाव संख्येची नॉट आउट पार्टनरशिप, एकही खेळाडू बाद नाही आणि 27 धावा बनल्यात. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये 12 धावा खर्च केल्यात. लास्ट बॉल आहे, ऑन साइडला ड्राईव्ह केला. 2 खेळाडूंच्या मधोमध पुन्हा एकदा बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे विशाल पाटील. चांगली फिल्डिंग. रन्स मिळतील 2 धावा. पहिल्या ओव्हर मध्ये मोजल्या 15, या ओव्हर मध्ये आल्या 14 धावा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी संघ पोहोचलाय बिनबाद. 29 धाव संख्या आणि येणारे 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी काढायचे आहेत 31 धावेची आणखीन आवश्यकता.
हा गोलंदाज मैदानामध्ये आला. विशाल पाटीलला पण इन ऍक्शन मध्ये पाहू शकाल. 12 बॉल 31 समीकरण. हे षटक कितपत योग्य राहील कणकवली टीम साठी. महत्वाचं म्हणजे एकही खेळाडू बाद झाला नाही, त्यामुळे हा प्रेशर तुम्ही पाहता. विकेट्स घ्याव्या लागतात ग्रामीण फॉर्मॅटमध्ये. एखाद्या खेळाडूला जर तुम्ही वारंवार संधी देणार खेळपट्टीवरती तर त्याचा तो फायदा उचलेल. आणि आज चांगली बॅटिंग केली हर्षल घरतनं. जेव्हा जेव्हा त्याला चान्स मिळाले तेव्हा तेव्हा त्यांना मोठे फटके देखील कन्वर्ट केलेत. 12 बॉल 31 धावा. स्वप्नील स्पोर्ट्स कणकवली आणि भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी अशी दुसरी साखळी मॅच आपण एन्जॉय करतोय. विशाल पाटील आलेत राऊंड द विकेट्स. पहिला बॉल बॅटच्या रडार मध्ये दिलाय आणि इथून फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचले डाऊन दी बॉल. विकेट बद्दल चर्चा केली आणि पहिला खेळाडू इथे बाद झालाय. राकेश गरत बॅक टू पॅव्हिलियन. ना कोई संघर्ष ना कोई तकलीफ तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये 29 जरूर काढल्यात, परंतु पलटवार करणारी गोलंदाजी. विकेट टेकन केल्या, विकेट मिळाल्या आणि आता समीकरण राहिले 11 बॉल 31 धावा. तो अद्याप मॅच मध्ये तशीच रोमांचकता. 50-50 मॅच. क्रिकेटमध्ये भाकीत लावणे हे मूर्खपणाचं लक्षण ठरतं, परंतु आपण इथे म्हणूया की दोन्ही संघांकडे चान्सेस चांगले आहेत. परंतु कोण जिंकेल ही मॅच. 11 मध्ये 31 वाचवले जातील का. नवीन खेळाडू आलेत. प्रतीक. फुल टॉस बॉल होता. ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला चाललाय बॉल. थोडेसे फ्लंबल झाले खेळाडू आणि 2 धावेचा पलटवार केल्या. नवीन खेळाडूसाठी तेवढं सोपं नसणार आहे आल्या आल्या मोठे फटके मारणं. कदाचित मी तर म्हणेल हर्षलनं जास्तीत जास्त चान्स घ्यायला हवा आणि तो खेळपट्टीवरती सेट आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे आता समीकरण तुम्ही पाहताय 10 बॉल आणि तब्बल 29 धावा आहेत. नवीन खेळाडूंना आल्या आल्या तेवढं कठीण सोपं नसणार आहे खेळपट्टीवरती. तुम्हाला नजर बसवावी लागते, तदनंतर फटके कन्वर्ट करणं. परंतु सध्याच्या घडीला क्रिकेट बदललंय. आल्या आल्या देखील ओमकार षटकार चौकार मारताना पण खेळाडूंना पाहत आलोय. 10 बॉल 29 धावा. मिस टायमिंग या फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाला बॉल खाली. आणखीन एक खेळाडू बाद. विशाल पाटीलचं कौतुक करूया. सुरुवातीच्या 2 ओव्हर मध्ये 29 होत्या, परंतु या ओव्हर मध्ये विशालनं अवघ्या 3 बॉल मध्ये 2 धावा दिल्यात. समीकरण 9 बॉल 29 धावा. हार जीत ही लपंडावर जिद्द राहू दे म्हणी झुंजायची पुन्हा. मागे काय घडलं आता 3 बॉल मध्ये आता विसरावं लागेल आणि पुढील 9 बॉल मध्ये 29 धाव संख्येकडे वाटचाल करायची भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी टीमला. संघर्ष करावा लागतो आणि लढणाऱ्यांचीच तर प्रेक्षक किंमत ठेवत असतात. त्यामुळे इथे हार मानून चालणार नाही. क्रिकेटर निश्चितेचा खेळ आहे. आम्ही 6 मध्ये 38 धावा देखील बनताना पाहिल्यात, 6 मध्ये 35 धावा देखील बनताना पाहिल्यात. त्यामुळे इथे 9 चेंडू आणि 29 धाव संख्येचं समीकरण. विशालचं कौतुक करूया. चांगली कामगिरी. ऑन साइडला उडवलाय बॉल. रन्स मिळेल फक्त 1च धाव. आता बालाला ठाऊक आहे जे काही बॉल राहिले ते आपल्याला खेळायचे आहेत. जी चर्चा मी पहिल्या बॉलवरतीच केली की जास्तीत जास्त बॉल हर्षलकडे कसे येतील याच्याकडे त्यानं लक्ष वेधणं गरजेचं आहे. 8 चेंडू आणि 28 धावा. विशालची विशालमय कामगिरी. व्हेरी गुड बॉलिंग विशाल. चांगलाच दबाव या ओव्हरमध्ये त्यानं हाताळलाय. प्रतिस्पर्धी टीम समोर अडचणी प्रचंड वाढवल्यात, परंतु जेव्हा जेव्हा संकट येतात तेव्हा तेव्हा तुमच्यामध्ये जिद्द, चिकाटी, परिश्रम ही भाषा तुम्हाला बोलावी लागते. आणि क्रीडांगणाच्या आतमध्ये आता जिद्दीनं पेटून उठणं गरजेचं आहे भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी टीमला. समीकरण 8 बॉल 28 धावा. बॅकफूट वरती गेलेत आणि तदनंतर शफल होऊन फटका फाईन लेगला फिरवलाय. बॉल जाईल एका टप्प्यानं सीमा पार. संघर्षमय चौकार.
इतनी भी ऊंची हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे से ऊपर चलते हैं। मंजिल मिले या ना मिले ये तो अलग बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है। प्रयत्न सोडायला तयार नाहीयेत, हार मानायला तयार नाहीत खेळाडू। चला मॅच बॉल हवा होता आणि तो मॅच बॉल नवीन बॉल चॉईस साठी दिला, तो बॉल गेला मागे पाणी आहे त्यामुळे तिथे बॉल गेल्यानंतर नवीन चेंडू आम्ही तुमच्यापर्यंत देतो। काल आम्ही सोनारी संघाचे समर्थक पाहिले ओमकार, करलच्या क्रीडांगणामध्ये रात्रीचं क्रिकेट होतं, बॉल मंडपाच्या वरती अडकला, टेम्पो लावला त्या प्रेक्षकांनी, टेम्पो वरती चढून तो मॅच बॉल काढला आणि जसा मॅच बॉल आला ना त्या मॅच बॉल वरती 20 धावा आल्या। प्रेक्षक फार हुशार असतात, बॉल जिथे जाईल ना तिथून घेऊन येताना मी अनेक वेळा प्रेक्षकांना पाहिलं, त्यांना मॅच बॉलच हवा असतो कारण त्या बॉल वरती धावा येताना पाहिल्यात आम्ही। आणि काल ते दृश्य पाहायला मिळालं, सोनारीचे समर्थक बॉल मिळत नव्हता तर टेम्पो लावला आणि त्या टेम्पो वरती चढून अगदी थर लावत त्या बॉलला त्यांनी काढलं होतं। हेच तर ग्रामीणचे प्रेक्षक, रात्रीचे तेव्हा आय थिंक 3-3:30 वाजले होते, संपायला मॅच 5 वाजले आणि ते मिस टायमिंग फटका फसलाय, फिल्डर कॅच साठी जरूर आले आणि कॅच ड्रॉप, रन्स मिळेल 1 सिंगल आणि आता समीकरण शेवटचे 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 23 धावा। कॅप्टनला मी विनंती करतो, शेवटचे 6 चेंडू आणि 23 धावा। विशाल म्हणत असेल कॅच पकडला असता तर तेवढा दबाव नसता कारण बाला बाद झाला असता, आता स्ट्राइक वरती देखील बाला आहे। शेवटचे 6 चेंडू आणि 23 धावा, हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी टीमला गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय गोलंदाज ओमकार पाटील, क्लीन बॉल, दांडी गुल केले, त्रिफलाबाद आणि इथून बालाच्या खेळला दिलाय पूर्ण विराम, फलंदाज क्लीन बॉल। आवश्यकता मॅच मध्ये आपलं वर्चस्व स्थापित करणारी गोलंदाजी सध्याच्या घडीला ओमकार पाटील करतात। ओव्हर द विकेट्स ना ओमकार पुन्हा एकदा तयार झाला, यावेळी पुन्हा एकदा स्टंप वरती फेकण्याचा प्रयत्न, रन्स मिळेल वाईडच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन, समीकरण 5 बॉल 22 धावा, शेवटचे 5 चेंडू आणि 22 धावा हे समीकरण। अशा मॅचेसचा अनुभव वैभव पाटीलला फार आहे, त्यामुळे त्याला ठाऊक आहे जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत मॅच संपणार नाही। आणखीन एक बॉल डीप मिड विकेटला टप्पा टाकलाय आणि त्याच्यावरती प्रहार केलाय, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं, इट्स अ मॅक्सिमम षटकार।
ज्या गोलंदाजानं पहिल्या बॉलवरती विकेट्स घेतली त्याच गोलंदाजाला आता 16 वाचवायचे आहेत. राहिले 4 चेंडू. एका षटकाने किती टेन्शन वाढवले. बरेचसे खेळाडू गोलंदाजापर्यंत पोहोचले. चर्चा करतायत की एकच डॉट बॉल 1-2 डॉट बॉल आले तर सामना जिंकू आपण. या मानसिकतेने आता गोलंदाजी करायची आहे. विशाल पाटील या टीम मधला सर्वाधिक अनुभवी खेळाडू आणि तो चर्चा साधतोय गोलंदाजासोबत. 4 मध्ये 16 काढायचे आहेत. शेवटचे 4 चेंडू आणि 16 धावा. चला घाई करा. वेशवी टीमचे कॅप्टन या जवळजवळ आता 1:15 वाजतायत. वेशवी टीमचे कर्णधार उपस्थित झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. शेवटची मॅच विनर्स टीम तो अद्याप कोण जिंकेल हे आपल्याला कळलं नाहीये. वेशवी टीम वाट पाहतो की आमच्या विरोधात कंठवले येईल की डोंगरी संघ. 4 चेंडू आणि 16 काढायचे आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट्स गोलंदाज तयार. ओमकार पाटील. इथून पुढे टाकलेला बॉल सोडलाय बॅट्समन आणि बॉल येईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. बॅट्समन बॉल का सोडला आता प्रश्न राहील, कारण सुरुवातीला बॅट्समनला वाटलं दुहेरी भूमिकेत होते वाईट जाईल, पण तो लाईन चांगली आहे ओमकार पाटीलची. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू 16 धावा. महत्वाचा हा बॉल. आणखीन एक पुढे सोडल्या बॉल, परंतु फटका चांगला. खेळाडू धावत सुटले. थांबवतील का बॉलला? चला आउटफील्ड स्लो आहे. मग अशी नितेशजी पंडित सरांनी देखील आज उल्लेख केला की नवीन क्रीडांगण बनताना तेव्हा बॉल बाउंड्रीच्या दिशेनं वेगानं जाणं कठीण आहे आणि तेच दृश्य पुन्हा एकदा पाहायला मिळालं. नवीन क्रीडांगण. इथे रन्स मिळत आहेत टोटल 3 धावा. समीकरण 2 बॉल 13 ची आवश्यकता. कंपल्सरी ओमकार चेसिंग आहे. कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे आता जरी 2 षटकार आले तरी देखील डोंगरी संघ हा सामना जिंकू शकत नाही. परंतु जर गोलंदाजानं वाईट बॉल नो बॉल हाताळले तर पुन्हा एकदा मॅचचं चित्र पलटायला देखील वेळ लागणार नाही. 2 बॉल 13 धावा. समीकरण 2 चेंडू आणि 13 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार पाटील. महत्वाचा बॉल. फुल टॉस बॉल. वेगवान तेज तर्रार बॉल. रन्स मिळेल 1 सिंगल. लेग बाईटचा इशारा केला अंपायर्सनं. थोडासा उशिराने निर्णय आला परंतु लेट पण थेट. चला 1 सिंगल आणि आता समीकरण एका बॉल मध्ये 12 धावा. मॅच मध्ये औपचारिकता. शेवटचा बॉल आहे आणि तब्बल 12 धावा वाचवायच्या आहेत. 1 षटकार आल्यानंतर देखील न डगमगता न अगदी हार मानता ओमकार पाटीलनं बॉलिंग केले. शेवटचा 1 बॉल 12 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. गोलंदाज सज्ज. टप्पा बॉल आणि अशा रीतीने स्वप्नील स्पोर्ट्स कंठवली संघ या ठिकाणी 2 सामने जिंकले. अभिनंदन. हार्ड लक टीम. भालचंद्र स्पोर्ट्स डोंगरी टीम. मॅन ऑफ द मॅच देऊया आपण. मी मांडीवरनं विनंती करतोय दिनेश पाटील आमच्या मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांना मी विनंती करू दिनेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिला जाईल आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच